एक इसमाचा अकेसेत मृत्यू झाल्याची नोंद झाल्याच्या निषेधार्थ त्यांच्या पालकांनी पठाण म्हणून त्यांनी हायकोर्टामध्ये त्या संदर्भात न्याय मागितलेला आहे। त्यांच्या मुलाचा मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय घेतल्यामुळे त्यांनी हायकोर्टामध्ये आपली याचिका दाखल करून त्यांनी पोलिसांविरुद्ध न्याय मागण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय प्रकार आहे आणि काय नाहीये। बाबा आपलं नाव काय? माझं नाव मोहम्मद गफूर पठाण। नाव मोहम्मद गफूर पठाण। तुम्ही किती वर्ष झाले इथे राहताय? इथं आम्ही वाडवडिलापासून आजोबा पंजोबापासून राहतो। मला सांगा काय झालेलं आहे, हा प्रकार जे झालेला आहे तुमच्या मुलाचा प्रकार काय झालेला आहे? आम्हाला अपघात असा दाबला त्यांनी, पण त्याचा मर्डर केल्याचा असं आम्हाला संशय वाटला। नंतर मोबाईलवरनं पाहिल्यानंतर मोबाईलचं लॉक खोलला आम्ही 10 दिवसानंतर काय, त्याच्यामुळे ते आम्हाला संशय होईल त्या मोबाईलवरूनच त्यांनी ते मोबाईलमध्ये सगळी बोलावं जे काय नंबर आहे त्याच्यावर ते रात्रीचं रातभर 14 मे पासून ते ज्या वेळेस तो असेल 1:30-2 वाजता काय असेल मोबाईल चालू त्याचा तवरचा त्यांनी नंबर घ्यावा त्याच्यातला आणि आम्हाला त्यांनी न्याय द्यावा। ठीक आहे, नेमकं हा प्रकार कुठं झालेला आहे? हा प्रकार झाला आहे साडेसालसर रोडवर, साडेच्या अलीकडे 4 किलोमीटरवर झालेला आहे। मग हे तुम्हाला कोणी सांगितलं? हे सांगितलं ते बारकुंड म्हणून हवालदार आहेत तिथं राहायला त्यांनी, आणि कावळे तिथं गेल्यानंतर कावळे साहेबांनी फोन केला डायरेक्ट 34 नंबर गाडी कोणाची पठाणी, तर म्हणलं माझ्याच मुलाची, म्हणजे ते जाग्यावर गेलेला आहे तू सरळ। आम्ही आता तिथं आलोय पॉइंटला, त्या पॉइंटवरनं उचलतो आणि करमाळ्यात घेऊन निघालोय आम्ही। तुम्ही करमाळ्याला यायचं तिथं, तर आमच्या घरची ह्याला होती करमाळ्याला दवाखान्यात होती, ह्याच्या दवाखान्यात ते शेटे हॉस्पिटलला आमच्या मुलीच्या पोटात दुखत होतं। ते दिवस गेलेलं होतं, तिला 8-9 महिने झालेलं होतं, 7 महिने ते डिलिव्हरीला तिथं थांबलेली होती घरची बी। मग मला सांगा हे कावळे आतो ते कोण दुसऱ्या हवालदारचं नाव घेतलं, त्यांना कोणी सांगितलेलं आहे का? तसं तुम्हाला काय माहिती नाहीये? तसं काय माहिती नाही। मग कावळ्याने तुम्हाला डायरेक्ट म्हणजे करमाळ्याला बोलावलं, पण तुम्हाला तुमच्या मुलाचा अपघात झालाय, तुमच्या मुलाचं एवढं लागलेलं त्या ठिकाणी बोलावलं नव्हतं का? नाही बोलवलं, ते पॉइंटला बोलवलं नाही त्यांनी। मग त्या पॉइंटला तुम्ही गेलता का? नाही गेलो, जाऊन बी दिलं नाही, तिथंच कॉटेजला गेलो आणि कॉटेजलाच त्यांनी हे कार्यक्रम केला। मग नाही, तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंटच झालेला आहे, हे कशावरून? मग ह्याच्यामुळे तुम्हाला शंका वाटली का? त्याच्यामुळे शंका वाटली आम्हाला, ऍक्सिडेंट नाही ह्याचा मर्डर झालेला असा आम्ही समजलो 100%। मग आता हे सगळं तुम्ही समजला, मग पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? कावळे असेल अथवा ते कुठलं नाव घेतलं त्यांनी? साहेबांनी सांगितलं, आम्ही दावा झाल्यानंतर गेलो आम्ही त्यांच्याकडे, आमच्या मुलाचा दावा झाल्यानंतर गेलो आम्ही त्यांच्याकडे, तर ते म्हणले मी म्हणलं आमचा गुन्हा दाखल करून घ्या, तर ते काय म्हणले डोंगरे साहेब, डोंगरे म्हणून कॉन्स्टेबल त्यांच्याशी संबंध झाला आमचं, म्हणजे आम्ही तिथं गेलो बसलो उठलो, ते काय म्हणले आता थांबा साहेब बाहेर गेले, येत्याला जाता असं करून 12 वाजल्या। मग तुम्ही साहेबाला भेटला का? साहेब म्हणजे कोण, मोठे PI का? गोगे साहेब। हा, त्यांना भेटला का? मग त्यांना नाही भेटलो त्या दिवशी गुन्हा दाखल करताना। कधी भेटला परत तुम्ही? मग नंतर आम्हाला त्यांनी असं करत बाबा काय व्हायना, काय व्हायना, काय त्यांनी मेळ लागून दिला नाही। नंतर म्हणजे पोलिसांनी मेळ लागू दिला नाही? हा, पोलिसांनीच। मग नंतर तुम्ही काय केलं? मग नंतर काय केलं, पठाण वकील गाठले आम्ही, 7 महिने होत आले आता आले पठाण। नंतर त्यांनी आम्हाला मुंबईला नेलं, आम्ही पुन्हा सचिन देवकर साहेब वकील यांच्या सल्ल्याने आम्ही हायकोर्टात गेलो। आम्ही गरीब माणसं इथं काय सांगायचं। बरं असं ऐका ना, आता तुम्ही हे सगळं समजा आता हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टामध्ये आता हे जे पोलिसांना तुम्हाला कुणीच म्हणजे न्याय दिला नाहीये तुम्ही म्हणता, मग PIच्या विरोधात तुम्ही SP कडे गेलता का? सोलापूर जिल्हा अधीक्षकाकडे गेलता का? अर्ज दिलता, भेटा SP साहेबाला सुद्धा गेलतो आम्ही तिथं, बाहेर बसलेले असतात ना त्यांचे कारकून साहेब, काय म्हणले
साहेबांना तुम्हाला डायरेक्ट भेटायचं नाही तर तुम्ही आणला अर्ज तर अर्ज ठेवून जावा इथं. तर त्यांनी सही शिक्का मारला आणि डायरेक्ट त्यांनी सही शिक्का मारून माझ्या हातात माझी पोच दिली. आलो आम्ही निघून. म्हणजे एसपीने सुद्धा ह्या प्रकरणाची दखल घेतली नाही नाही, घेतली. करमाळा पोलीस स्टेशनने नाहीच घेतली, एसपीने सुद्धा दखल घेतली नाही. घेतली. त्याच्यामुळे तुम्हाला हायकोर्टात जावं लागलं. त्याच्यामुळे आम्हाला हायकोर्टात जावं लागलं. आज ह्या प्रकरणाला किती महिने झाले? या प्रकरणाला 7 महिने पूर्ण झाले आणि आता उद्याच्या 15 तारखेला 8वा महिना चालू होतोय. 8वा महिना चालू होतोय का? काय हरकत नाही. आता आपण जर बघितलं तर आपण ह्या एक आकस्मिक मृत्यू झालेल्या इसमाचे आई वडील आताच्या आपण सांगितलं ते वडील स्पष्ट म्हणतात की करमाळा पोलीस स्टेशनमध्ये डोंगरे कॉन्स्टेबल, कावळे कॉन्स्टेबल, कोण बारकोण कॉन्स्टेबल यांनी कुठल्याच गोष्टीत सहकार्य केलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट पीआयला भेटायला गेले असते, पीआयने सुद्धा ह्याकडे लक्ष दिलं नाही. आणि इतकंच नव्हे तर एसपीला सुद्धा त्यांनी, सोलापूर एसपीला सुद्धा अर्ज केला असता, त्यांनी सुद्धा कुठल्याच प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे त्यांना नाविलाज असतं हायकोर्टामध्ये याबाबत धाव घ्यावा लागलेली आहे. जर सर्वसामान्य नागरिकाला अशी जर वेळ येत असेल तर नागरिकांनी तक्रार कुणाकडे करायचा असा प्रश्न आणि अशी चर्चा करमाळा तालुक्यामध्ये चालू आहे. द ग्रेट इंडिया न्यूज, नामदेव गायकवाड. बस होतो घ्या.